करसी की न करसी माझा अंगीकार पडला विचार देवा करते न करते माझा अंगीकार
देखीना देखीना दर्शन ना देते पायाचे दर्शन देखीना देखी पायाचे दर्शन मन मुने मन फिरनाई मन मुने मन फिरनाई मनवुने मन फिरनाई मनवुने मन फिरनाई होईल की न होईल तुझा देव होईला की न होया तुझा देव होईल की न होईल तुझा देव होईला न होया तुझा मनाचा पडेला संदेहाची मज पडेला संदेहाची मज पहिला संदेहाची माझा पहिला संदेहाची माझा कीर्तन देते पायाचे दर्शन ठिकाण देशी पायाचे दर्शन कीर्तन देते पायाचे दर्शन ठिकाण देशी पायाचे दर्शन मन मुनी मन फिरनाही मन मुनी मन फिरनाही मनवुने मन फिरनाई मनवुने मन फिरनाई तुका म्हणे मी कमाई जातेन म्हणे मी कमाई केली म्हणे मी कमाई जाईन म्हणे मी कमाई केली मनावने दिन करी देवा मनावने दिन करी देवा मनवुने मन करी देवा मनवुने मन करी देवा देते न देते पायाचे दर्शन देवी पायाचे दर्शन देते न देते पायाचे दर्शन देवी पायाचे दर्शन मन मुनी मन फिरनाही मन मुनी मन फिरनाही मनवुने मन फिरनाई मनवुने मन फिरनाई अप्पर कुमार ढोबार घुमार जय ढोबार घुमार जय जय ढोबार घुमार जय ढोबार घुमार ढोबार घुमार जय 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 ढोबार घुमार ढोबार घुमार ढोबार घुमार जय ढोबार
लावलंय का तेच म्हटलं आता कसं आलतो कीर्तन सोडून काय होत हे असं नसते अरे पावसाचं तुम्हाला लागतं ते. मला काय मग वारा सुटल्यावर चला म्हणलं. आत्ता उभा चालू केलंय हा आता नाही बरं म्हणून छप्प आणि नंतरच बोललेलं ते लोक एकदा बाहेर चालू केले की आज जातं तिथे नाही येते पाऊस हात येते पाऊस घरी गेले तर पाऊस पडणार नाही का सपळं पडलं होतं काय पडणार? काम चालू आहे घाल नाही तर मग थांबावं ते. मला देवकंडी आहे वाडी बिवाड मोठ नव्हती आडवी तेव्हा गणेश ನಾನು ಬಯಲಾಡಿ ದೇವನ ಮುಂದಾರ చేశాను ನಾನು ಕೀರ್ತನ
मुलगा आहे आमचा. मुलगा आहे आमचा मोठा तो. हा हा. किती पोरं आहेत तुम्ही? 3 पोरं एक मुलगी. ती म्हणते तुम्हाला. हा पुण्यात गावच्या हे इथलं सोलापूरच्या भाडीचे. बावळी एकटे. हा हे त्यांची आई आहे ती. ही आमची मुलगी आहे. हा हे दोन्ही ती बी आमचीच मुली आहेत. भावाच्या नात्याला हे येतं कीर्तनाला. तर कशाला आला मुली? पाण्यानं कशाला? कारने. हे डॉक्टर आहेत. मुलगा आमचा. हा त्यांचं कार आहे. कारमध्ये आलो. पाऊस पांडुरंगा दुसरी पोरं काय करते? मोबाईलमध्ये आवाज चालला. आपण बोललेलं रेकॉर्डिंग व्हायला लागलं मोबाईलमध्ये. आपण खाणार तुम्ही. निगम त्याला एकटी जाऊन मग सगळ्यांचं निघालं त्यामध्ये रेकॉर्डिंग टाळा वाजवलं अपंग म्हणलं. पाऊस दिसतो का नाही?
आजच्या दिवसामध्ये प्रस्तावना द्यायचा असते. महर्षी वेदव्यासांनी गणपती बाप्पांना विनंती केली, बाप्पा आपल्याला ग्रंथ लिहायचे आणि त्या ग्रंथामध्ये अचूक असं श्लोक तुमच्याशिवाय दुसरं पुढे नाही शकत. गणपती बाप्पा म्हणजे महाराज, मी तुम्ही सांगितलेला ग्रंथ लिहायला मी तयार आहे, परंतु माझी एक अट आहे, तुम्ही थांबायचं नाही. यामध्ये तुम्हाला विश्रांती नाही. का? कारण तुम्ही जर थांबायचा प्रयत्न केला किंवा तुम्ही जर थांबला तर माझी लेकरी तिथं म्हणजे इने आलं नाही. इने आलं नाही. थांबल्याशिवाय सेवा आहे. पण थांबताना रेडी विजवर ना दोन्ही मी थांबत नाही. विजवर ना तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला कळल्याशिवाय कुठची लेकरी पाऊस दिसते का थोडा याच्यात? त्याच्यात न दिसून येत. या अभंगाचा मी फक्त शब्द तुम्हाला दिसतंय की थोडं थोडं आजी पाऊस पडालाय. विचार पक्का केला आणि बऱ्याच वेगवेगळ्याने ग्रंथाची सुरुवात केली. तो दिवस म्हणजे आजचा दिवस. आणि आता पुढचा ग्रंथ आहे महाग्रंथ थांबते ना ती तिथं महाभारत. मराठी वेदव्यासाने तिथं थांबते थांबते महाभारत ग्रंथाची सुरुवात केली. कारण की जर इथं मी पडले ना मग झालं. महाभारत ग्रंथ आज गायन घेऊन तुम्ही आम्ही ऐकू. नवे सगळ्यांचं पाप नाहीसं करण्यासाठी नावाचं नाही. हो की नाही? परंतु सत्ययुगामध्ये पाप नाहीसं करण्यासाठी जप जप त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काय आहे? यज्ञ याग पाऊस का दिसेना? पाप नाशिनी म्हणून त्याची ओळख आहे. अशी पवित्र गंगा भगवान शंकराच्या अंगावर त्यांनी आपलं पाप नाशनासाठी या शुभ मुहूर्तावर नामसाधना केली दिसते पाऊस. तर ते अक्षय राहते. या शुभ मुहूर्तावर कोणत्याही भगवंताचं नाव घेतलं अक्षय. आजची सेवा आपण तिथं केली अशी सेवाच आहे. परंतु थोडंफार काही ऋण ठेवायचं नाही आपलं. तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे, करेसी की ना करेसी माझा अंगीकार. देवा तुम्ही माझा अंगीकार करणार का नाही सांगा. प्रश्न विचारतात. वडिला विचार अति मद देवा. थोडं पाठलेलं आहे. काही शब्द पुढे होता, काही शब्द ना पाठामध्ये वडिला विचार अति ज्ञाने शब्दामध्ये नमस्कार. गोवरायांचा जो भाव आहे आपल्या भावाला भेटून त्यांचा ना आपला भाव आहे. मग विचार करायला हवा. आजच्या सेवेमध्ये विचार करा. तेव्हा आपला अंगीकार करणार का? तुम्ही या पावसामध्ये कीर्तन करत आहात बरं का? बुवा नाही कीर्तन सांगावं तर तुम्ही कीर्तन ऐकणार मग हाच सेवेला तुम्ही कशा प्रकारे भगवंतासमोर उभे राहतात. हा विचार भगवंतासमोर उभं राहण्यासाठी या विचाराला दर्शन द्या. अंगीकार करणे म्हणजे काय? स्वीकार करणे. अंगीकार म्हणजे काय? स्वीकार करणे. भगवंताने स्वीकार केला. मला फक्त करायचं. जे नित्य आहे त्यांचा स्वीकार केला. अंगीकार ज्यांचा केला का दिसना हो पाऊस? दिसना पाऊस?
वारीला सोडा कटला करावा का वाहनाला कीर्तन नाचलं. करीती की न करीती माझा अंगीकार वारीला भीती शकली. देवा देवाजवळ हा विचार करतील दाखव. विचार मांडला असताना तुकोबाने हा विचार का मांडतात कारण अगोदर भगवंताने सगळ्यांच्या मोबाईलवर दिसायला लागलं अजामिळा हे हा लाईव्ह आहे. अजामिळासारख्या पापी गणेशांच्या बोटाला काय झालं? निंदनीसारख्या लहानपणी सायकलच्या मागचा चेनमध्ये ज्यांचं अडकला. कर्म निंदनीय आहे वेदशास्त्रामध्ये असं वडलं आता दोन तुकडे झाले. भगवंताने अंगीकार केल्याचं फळ आहे हे फळ असेल तर भगवंत माझा अंगीकार करणार का नाही विचार करणार. किती चांगलं नवऱ्याचं बोट आणि कच्ची चावून खाल्ले. आपल्याला हा विचार येतात आपल्याला हा विचार करायला भाग पाडण्यासाठी संत महात्मे यायला पाहिजे. संत महात्मे आपल्याला भेटले आहे संतांचं भेट अतिशय दुर्गम आहे. मग त्यांचा विचार घाम आला माहिती. विचार करायला लावतात. विचार करायला लावण्यापूर्वी विचार पाडायला भाग पडतात. अजून गरम झालं. विचाराच्या बाबतीत पूर्वीच्या काळामध्ये सकाळ झाल्याबरोबर विचार करायला लावणारे आमचे वासुदेव उठल्याबरोबर ते त्यांचे शब्द असे आहेत की ते विचार उठल्याबरोबर संसार हे विचार आहे. वासुदेवामध्ये अल्प आयुष्य शतजनीले ते अर्धरात्र काय मध्ये बाल प्रतिलाभ वक्षय जायचं बाहेर. काय भजना जीवते पाहे आता काय बोललं बसायचं ना. बाहेर थांबा थोडं पाऊस आहे थोडं थांबा ते सगळं बंद होऊ दे. बारीक आहे त्या पावसात दिसते ना एवढी पावसाची पडशील. शतजनीले ते अर्धरात्र काय मध्ये बाल प्रतिलाभ वक्षय बस कधी करते भाजी काय जाऊन बघ तुझे तू एकटी. मग लाईटीवर दिसतं ते एकाच्या लाईटीवर दिसतं किती मोठा पाऊस आहे. वासुदेव महाराज आपल्या घरी यायचे. आता वासुदेव पुढच्या काळामध्ये आपल्या घरी यायचे आणि आपल्याला विचार सांगायचं काय करत आहे हा संसार नाशिवंत ते पाठवर बसायचं. हे मोबाईलला 1 लाखाचा आहे म्हणून इथं ठेवलंय मी. 100 वर्षाचा 1 लाखाचं हा आणि ज्याला आयफोन आहे ते. बालक व बालक आयफोन 16. आयफोन आहे ते. मग ते बालक व पिढा माणसांचं पण विचार करा आता तरी बदल सुरुवात विचार करायला भाग पाडते. माणूस असा विचार करत नाही. त्याचं बघतो आणि किती काळ आहे तिथं माणसाला आणि इथं बघ विचार किती गोड आहे. करायला ते वृत्ती जागृत होत नाही. का दिसतं का नाही गोड आहे इथं. तिथं काय ओरिजिनल काळं तोंड आहे. काय उठल्यावर इथं डुप्लिकेट गोड तोंड आहे. त्याला म्हणतात आयफोन. मग हे चिंता जे आहे तुम्हाला चिंता सोडून
होते मग चिंता बुद्धीमध्ये स्थिर होण्याकरिता चिंतन भगवंताचं वासुदेव महाराज आता कमी झालं एक 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 कर्म आहे. कमी थोडं झालंय आणखी थोडं आहे काय नाही एवढं चालत चल. किती बायका पोरा हा काय नाही. तुम्ही बघा तुम्ही जावा मी भरतो आमचा मोबाईल महत्वाचा आहे हा कुटुंबाची सेवा करता करता मृत विचार बंद आहे ना? करण्यासाठी संगमला जे बाह्य वृत्ती आहे ते अंतरंगामध्ये स्थिर व्हावे संत महात्मे वडीलधारे असे थोर महात्म्यांच्या संगतीने तुमची जी वृत्ती आहे अंतरमग्न झाल्याबरोबर मग तेव्हा ज्ञानोबा राय तुकोबा रायांच्या आपण त्यांच्या जवळ जातो त्यांच्या वाङ्मयामध्ये जातो तेव्हा ते म्हणतात सारा सार विचार घरा उठा उठी नामधरा कंठी तो वाचे सारा सार विचार करा मग विचाराला प्रवृत्त करण्यासाठी संत महात्मे तुम्हाला काय करतात नामस्मरण करा नामस्मरण करा नामस्मरण करा मग नामस्मरण करून देखील आपली वृत्ती स्थिर होत नाम कसं घ्यावं हेच माहिती नाम घेताना शब्द महत्वाचे का स्थान महत्वाचं काही काही लोकांना नाम घेताना लाज वाटते आम्ही डॉक्टरच्या चेअरवर बसून नाम घेऊ शकत नाही पेशंट काय म्हणेल राम म्हणा बोलले की आता मी म्हणणार का काय म्हणजे स्थान महात्म्य येतं कुठल्या स्थानावर कोणतं नाव घ्यावं ऑपरेशन करता राम 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 म्हणलं की पेशंट अगोदर मरेल एक बोल बोल सुस्पष्ट म्हणतो आम्ही परंतु तो विचार वय वाटला बरोबर राम 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 अंधार रात्री अमावस्याच्या रात्री घरी जाताना रात्री 12 वाजता राम 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 आता त्या रामामध्ये तुमचं भय आहे का भगवंत आहे राम नाम तुम्ही जरी म्हणला तरी भाव भ्याचा आहे मग हा विचार आम्हाला चालता चालता अचानक समोर सर्प दिसला महाभयानक बाप रे रामकृष्ण म्हणजे अगोदर रामकृष्णाने नाही बाप रे म्हणजे आपला जो भाव आहे तो भाव आपल्या प्रसंगावधाने बदलतो त्या भावाला स्थिर करण्यासाठी आपल्याकडे तो प्रेम नाही तो विश्वास नाही भगवंताबद्दल भगवंताजवळ आस्था आपल्याजवळ नाही आहे म्हणून तुकोबा भगवंताला प्रश्न करतात करेसे की न करेसे माझा अंगीकार वडिला विचार आजी मज देवा देवा तू माझा स्वीकार करणार का नाही मला विचार करणार आम्हालाही सुद्धा हा विचार करणार तुकोबारायांचा प्रत्येक अभंगामधून आपण यासारख्या साधकांनी किंवा परमात्म लोकांनी हा प्रश्न स्वतःसाठी विचारावा काय आपण टाळ वाजत असताना देव आपला अंगीकार करतो टाळ वाजत असताना आपला भाव परमात्माच्या चरणी स्थिर आहे का संसाराच्या विचाराने चित्त विचलित झालेला आहे मग हा विचार तुकोबारायांच्या मनामध्ये आहे आम्ही जो काही नामस्मरण करतो आम्ही जो काही परमार्थ करतो तो परमार्थ ते नामस्मरण तो भगवंत पाहतो त्या भगवंताला आपलं परमार्थ पाहून आमची सेवा पाहून परमार्थ आपलं दर्शन घेतात तुकोबाराया प्रश्न देशी की न देशी पाया मनोनी मन तुकोबारायांचं मन स्थिर का नाही कारण आमच्या केलेल्या परमार्थाने भगवंताचं दर्शन करतं का नाही हा मोठा प्रश्न त्यांना तुकोबारायासारख्या बघत राहून हा प्रश्न पडतो आपल्याला का करू नये ज्ञानेश्वर महाराज देवाचा भेट तटस्थ ध्यानस्थ बसले अतिशय ध्यान बसणार
जगाची माऊली आहे. माऊली ध्यानस्थ बसलेलं पाहून मुक्ताबाई, सोपान काका ते त्यांच्याजवळ गेले. विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता माऊलीकडे पाहतात. आई वडील आपल्या मुलाकडे माऊलीला पाहतात. माऊलीकडे पाहिल्याबरोबर त्यांचा जो तेज आहे माऊलीचं, विठ्ठल पंताच्या मनाला शांततेचं जर पडा. विठ्ठल पंत महाराज बघा वडील, त्यांना आश्चर्य वाटत होतं की एवढं तेज या मुलाच्या चेहऱ्यावर नितांत शांत. त्यांच्या मनामध्ये विचारांचा वादळ होता. काय वादळ होतं? या मुलांना समाज स्वीकार करेल, उपनयन संस्कार करण्याची म्हणजे मुंज करण्याची वेळ आलेली आहे. मुंज करण्याला समाज बहिष्कृत केला. या मुलाचं पुढचं जीवन कसं व्हावं? या मुलांना समाजामध्ये कुठलं स्थान मिळावं, काय कसं होईल, या अनेक विचार होऊन जमणार का नाही. बघू काय करावं, काय करावी साधने तुटतील भावाचे. थोडं भाव आहे समाजाचा, तुटतील समाजाची. समाजाचे अनेक बंधन होते करतात. बहिष्कृत केलेला समाज कुणाला? माऊलींना, विठ्ठल पंतांना, रुक्मिणी मातेला. ते विचार करतात, अनेक तऱ्हेचे विचार. काय करावं, काय करावं, या मुलांना या समाजामध्ये कशा प्रकारे आपण स्थान मिळवून द्यावा, कसं जगावं. त्यांना पोट भरण्याची चिंता नव्हती. त्यांना या मुलांना या समाजासमोर कशा प्रकारे उभं करावं, जेणेकरून मुलांना समाजात, बघा मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. बहिष्कृत केलं की त्या जगता येत नाही. असा विचार असताना विठ्ठल पंत रुक्मिणी मातेला बोलतात, अगं रुक्मिणी, आपल्या माऊलीकडे पाहतील का? आई माऊली बाळाला निघावते. आईच्या मनामध्ये तो भाव निर्माण झाला की हा बाळ साजेलं गोजेलं लहान गोडच बाळ, शुद्ध बिजा पोटी डोळेल साळ पोटी, मुखी अमृताची वाणी, सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ, अशी ज्ञानोबरायांची वर्णन करतात. मग असं फळ या समाजामध्ये मिळालं. वाईट वाटू नये की दिलवते सुंदर फळ आलेला आहे. हा फळ हा समाजाने टाकून देऊ नये. त्यांना चिंता मुलाची होती का समाजाची होती? मातृत्वाची चिंता होती का? काही नाही. रुक्मिणी माता निशब्द झाले आणि विठ्ठल पंताकडे पाहिलं आणि त्यांनी म्हणाले, अहो आपल्या दोघांच्या एकत्र येण्याने हा मुला जन्माला ना, आपलं आज तुम्ही मला प्रश्न विचार, काय करायचं? अभ्यास करावा लागेल. काही करून ये न प्रकारे या मुलांचं मुंज व्हायलाच पाहिजे असं विचार करून त्यांनी समाजासमोर गेले आणि आपल्या मुलांना मुंजाचा मुलांना स्वीकार करा. म्हणजे आपल्या मुलांना जर समाजासमोर उभं करायचं असेल, आई वडिलांना एवढा विचार करत असेल तर मला सांगा, आपण जर परमात्मा सेवा करत आहोत, असं नामधारक आहोत, मग आपली सेवाला तो परमात्मा आपला स्वीकार कर, किती विचार पडू नये. मरताना चुकून राम नाही आलं तर हा विचार करायचा. तुकोबर आहे, विचार स्वतःला पडेला विचार मज देवा. देवाला हाक म्हणून सांगते, हा विचार मला पडलेला देवा काय. तुकोबारांना देवासोबत बोलायचं आहे का? तुकोबार आहे, देवाला मिठी मारायचं आहे का? देवाचं दर्शन घ्यायचं आहे का? काय तुकोबार आहे या अभंगात एवढं सांगतात, हा जो प्रश्न मला पडलेला आहे हे सुद्धा प्रश्न तुमचा. सकाळी उठल्याबरोबर जर भगवंताचे चरण तुम्हाला जर तुमच्या डोळ्यासमोर आठवत असेल तर तुमचं सत्य श्रेष्ठ होईल.
म्हणजे काय आपल्याला सकाळ सकाळ दर्शन मिळालं. देशी कण देशी पायाचे दर्शन मनोनी मन. पहिला मन स्थिर झाला. मन स्थिर झाल्यावरच विचार कशामध्ये पालटतो विवेकामध्ये. म्हणजे विचार जर कोणीच असेल तर मन, मन जर स्थिर करण्यासाठी आपल्या मनाला भगवंताच्या चरणाजवळ स्थिर करायचा. काकडामध्ये आपण माझे चित्त तुझे पाये माझं चित्त तुझ्या पायाला स्थिर होणार नाही हे मला माहित आहे देवा. बवहा तारी कसं द्रोण्या बाही, माझ्या हाताला धरून मला तुझ्याजवळ घेऊन जा. हे मन आम्हाला स्थिर होणार. मन स्थिर झाल्याशिवाय विचार, मग विचार आल्याशिवाय भगवंताचं दर्शन होणार. विचार कधी येतो जेव्हा मन, अक्षय तृतीयाचा दिवस आहे. पुराणामध्ये चिंतन आहे, पुराणामध्ये दृष्टांत आहे. जेव्हा पांडव वनवासामध्ये होते त्यांना एक भगवान सूर्यनारायणाची उपासना केल्यावर एक थाळी मिळाली. कुठलं थाळी? अक्षय थाळी. हे सुद्धा आजच्या दिवशी का मिळालं? तर रोज साधू संतांची सेवा करावी. जो कोणी आपल्या जवळ येईल त्याला देऊन टाकून आपलंही पोट भरावं, त्याचंही पोट भरावं. साधू संतांची सेवा करावी म्हणून सूर्यनारायणाची उपासना करून त्यांनी अक्षय थाळी मिळवली. आणि अक्षय थाळी दररोज लाखो शेकडो लोकांना अन्नदान. आजच्या दिवशी जे अन्नदान करतात ना त्यांना कधी खंड पडत नाही. ते सुद्धा आजच्या दिवसाचं. आजचा दिवस सामान्य आहे बरं का. भले अर्धा मुहूर्त आहे पण फळ पूर्ण मिळतं. मग दुर्योधनाला कळालं असं पांडवांना अक्षय, आणि अक्षय थाळीच्या अन्नदानाने पुण्याची सामग्री भरपूर वाढली. पुण्याची गणना नुसतं भगवंताचं नामस्मरण केल्यावर पुण्य मिळतं यात काही प्रश्न नाही. पण तो कुणाचं कार्य चांगलं केलं, कुणाला मदत केली, कुणाच्या दुःखामध्ये तुम्ही सहभागी झाला, सांत्वन दिला, भुखायला अन्न दिला, तहानलेला पाणी दिला, नवे रांजल्या गांजल्या लोकांचं जरी पूर्ण फुलाची पाकळी जरी सेवा केला तरी पुण्य. जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपण सगळे रंजले गांजले आपल्याला कोण आपल्या मनात जन्म दिलेल्या आईवडील देखील काही कालांतरी आपला त्याग करतात.
भरपूर पुण्य वाढत चाललेल्या पांडवांचं दुर्योधनाला भीती वाटू लागली की त्यांनी वनवासामध्ये असून देखील पुण्य जर मिळू लागले तर त्या पुण्याच्या पुण्याईने स्वर्गाला त्यांना मिळालं तर ते अक्षय थाळी त्यांच्याकडनं त्याचा व्रतभंग व्हावा यासाठी दुर्वास ऋषी मुनींकडनं ते व्रतभंग होतं बरं का. सामान्य माणसाचे व्रतभंग होत नाही. मग दुर्वास ऋषींना धर्मराजांनी जर त्यांच्याकडनं दुर्वास ऋषींचं धर्मराजाकडनं जर अवज्ञा झाली तर त्यांना काय मिळणार? शिक्षा मिळणार. शिक्षा म्हणजे काय? शाप मिळणार. आणि त्या शापाच्या जोराने पांडवांचं का होईल? नाश. असं दुर्योधनाच्या मनामध्ये विचार पडीला विचार आजी कुणाला? आम्हाला हा विचार पडत नाही का? पडतात. तुम्हाला जर पडले की तुम्ही दुर्योधन महात्मा अक्षय तृतीया आहे ना. म्हणून दुर्योधनाने काय केलं? दांभिकपणाचा सोंग घेऊन दुर्वास ऋषींजवळ गेले आणि त्यांना नमस्कार केला. इच्छा प्रकट केली की महाराज तुमच्या सेवा करण्याची मला इच्छा आहे. दुसऱ्याचं वाईट व्हावं म्हणून सध्या सेवा करणारे आपण पण दुर्योधन आहोत. आमचे गुरुवार नेहमी सांगायचे लोक परमार्थ दाखवण्यासाठी जास्त करतात, स्वतःसाठी करत नाही. वारी करताना देखील स्वतःचा फोटो काढतात. मी वारी कधी आहे पण दाखवायचं कुणाला? पांडवांना दाखवायचं का तुम्ही? आमच्या गुरुंचा आमच्या गुरुवांचा वाढदिवस आहे. मला वाचकांचा वाढदिवस आहे. मग बरेच लोक त्यांचे व्हॉट्सअप आलेलं आहे तसं बोलू नये पण स्टेटस वाटतात. श्री गुरु तारिका असतात पाठीला अभिष्ट चिंतन सगळेजण शुभेच्छा शुभेच्छा. तुम्ही जर गुरुमध्ये एवढा आत्महत्या असेल तर तनु म्हणून दिवे त्याची धर्माचे लागावे अगरवता करावे दास अशी सेवा सांगितली नाही ज्ञानोबारायांनी. भगवान श्रीकृष्ण तद्वितीपणे पाहते न परिप्रश्न सेवा उपदक्षिणते ज्ञानम ज्ञान हा तत्व दर्शन. असं भगवंताने आपल्याला सांगितलं. गुरुची सेवा अशा प्रकारे करावी. अगरवता ते ज्ञान पैगा बरोबर जरी म्हणे नावे तरी संताया. मग गुरुंचा वाढदिवस आहे म्हणून व्हॉट्सअपला स्टेटस ठेवून आपण गुरुंना दाखवायचं कुणाला? गुरुला दाखवायचं का जगाला दाखवायचं का? पडीला विचार हाची बदल गुरुंचं स्थान हृदयामध्ये गुरुंचं वर्णन होऊ शकत. गुरुबांबद्दल संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये ओतप्रोत वर्णन केलं. भगवान शंकरांची मूर्ती स्वतः भगवान शंकर होऊन बसलेले आहेत असं. पण गुरुंबद्दल एवढा आदर आहे ते शब्दाने प्रकट करतो. गुरुंबद्दल जो भाव आहे तो प्रदर्शित करू नये. गुरुंबद्दल जे काय तुम्हाला वाटतं ते सेवे म्हणा. गुरुंची सेवा करायची असताना तुमचा भाव आहे अतिशय. मग विचार करा दुर्योधनाने दुर्वास ऋषी सालसप्त महात्मा त्यांना बोलावलं, त्यांची सेवा केली, त्यांचं जीवन जिंकून घेतलं. गुरुवारी म्हणाले भा काय सेवा केला काय पाहिजे सांग. इच्छेले सोहळे काय इच्छा आहे सांग मी पूर्ण करतो असं म्हणल्याबरोबर दुर्योधन लगेच महाराज मी कशाला पुण्याचा भागीदार व्हावा? माझे बंधू परमस्नेही त्यांना वियोग आता मला सहन होत नाही. त्यांची आठवण मिळावं म्हणून तुमचं त्यांच्याकडे पूजा करून घ्यावी आणि त्यांना आशीर्वाद द्यावा.
हा हा आणि भावामध्ये भेद अहो करीला विचार तुम्ही विचार कीर्तन चालू नाही वाटतं. शब्द आणि भाव तारतम्य नसेल, शब्द आणि भाव घट नसेल, मग त्यांना दुर्योधनाला पांडवांचा छळ करायचा होता. पांडवांचा जो नियम आहे तो तोडायचा होता. साधूची वृत्ती स्वीकार करून साधूसारखी सेवा करून वर मिळवलं. दुर्वासाची गेले 10,000 सैन्यांना घेऊन पांडवांकडे गेलं आणि पांडवांकडे गेला त्यांचा नियम होता. भगवान सूर्यनारायण गिरणेशाही आहे. सूर्यनारायण जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला चाळीतून अन्न मिळेल. सूर्यनारायण जर मावळले तर या चाळीतून हा नियम नेमकं सूर्यास्ताच्या वेळी आल्याबरोबर त्या लगे आपण कापड बसत नाही. काही मिटिंग आंघोळ वगैरे करून सर्व काही करून मग तुझ्याकडे पाहिला नमस्कार केला. त्यांना सांगितलं महाराज हात पाय करून घ्या आणि तुमची देवाची सुरुवात 10,000 शिष्य हे तर आम्हाला येत नाही. 10,000 शिष्य म्हणजे महाराज 10,000 शिष्य आम्ही आंघोळीला गेले घेत धर्मराज आले साधू संत येथून गेला तुळशी दसरा दिवाळी तुळशी आम्हाला त्यांची आता पूजा झालेली आहे. ठीक आहे तुम्ही बाहेर बसा. तुमचं मन स्थिर मन स्थिर नाही. संकट आल्याबरोबर तुमचं मन स्थिर राहायला पाहिजे. बरं का तुमचं मन विचलित झालं मन देसी की न देसी होईल का ना होईल, अन्नाची पूर्तता होईल का नाही या विचाराने त्याचं मन तुझं मन द्यायला घेतावलं कसं करावं. नियम तर सूर्यास्त झालेला आहे. आता खाईतून काय मिळणार नाही. काय करावं देवा, काय करावी, काय करावं म्हणून इकडं तुझा विचार केली शेवटी काही नाही. आणि द्रौपदी सुद्धा सगळं संसार फिरल्यावर देवाच्या कसं तुमची आमची देखील अशी खाऊ होती. बघा आयुष्य वाया गेल्यावर केव्हा करतं कोणी कुणाचे 1 करोड 2 करोड रुपये कमवून बँकेत शिल्लक ठेवून आयसीयू मध्ये बसल्या करतात. आता त्या पैसा आतून आता येत नाही. जेव्हा जीवन देता तेव्हा सर्व माझे माझे म्हणून आई माझा, बाप माझा, भाऊ माझा, बहीण माझा, बायको माझी, मुला माझं यांना करायला पाहिजे. हा नियम आहे, हा जबाबदारी आहे. टाळता येत नाही. नाना रीती, नाना शास्त्र. कधी कधी ते रिश्ते नाते म्हणतात ना जबाबदाऱ्या लग्न समारंभ असतो. कुठलं 10 वर्षापूर्वीच माझ्या आज्याने जे पंजरा असं केलं होतं नेमकं त्यावेळी बरोबर मग हाय सगळे विचार शेवटी एकच निर्णय काय करायचं काय करायचं काय. मग मन स्थिर झाल्याशिवाय याचं उत्तर मिळत मग शेवटी काही करून काही भागणार नाही. मग द्रौपदीने काय केलं देवाचं स्मरण कोठे
आहे कर्णावंत अनंत हे नाम. संत महात्मे देवाला आठवण करून देतात की आपण आवडते ठेवून देवाला आपण आठवण करून देतो. देवाला आठवण काय जाऊ देव म्हणत नाही की मला आठवण करू. देवाला जर तुमचं नामस्मरण तुमचं परमार्थ कळलं, तुमच्यावर संकट आलं तर देव आपोआप स्वतः धावून येतो. करुणावंत, दयावंत, कृपावंत. वंत हा शब्द काय उत्पन्न करणार, क्षय न होणार, भाग्यवंत हे सगळं देवाजवळ आहे. मग त्या ठिकाणी द्रौपदी मातृंनी थोडं चिंतित झाल्यानंतर स्वतः भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले आणि म्हणतात, अगं खूप भूक लागली, मला काहीतरी द्यावं लागेल. ती म्हणते माझ्याजवळ अगोदरच मी बाळगते, त्यामध्ये म्हणते तो बाळ जन्माला घ्या. अगोदर दुष्काळाचा 13वा महिन्यात त्यामध्ये पिठात पाणी आलं. अगोदरच वर छत्र नाही, त्यामध्ये मालकांनी सेवा ठेवली आणि त्यामध्ये पाऊस आला. उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतो. माऊली तुमचं आठवण हे सेवा आठवण जाईल बघा माऊलींना. तुम्हाला आम्हाला आठवण माऊली आठवते. पापी का असू द्या, पावसात भिजून माझी सेवा केला. आजार मिळाली, आयुष्यभर पाप केलं, पण म्हणताना पुत्र मोवायला का होईना देवाचं नाव जरी घेतलं तरी. तसं तुम्ही आयुष्यभर काय काम करतात ते महत्व नाही, कुठले कर्म करतात ते महत्वाचं नाही. एखादा कर्म असं घडून जातं की ते विसरत नाही. सत्य तू सत्य घडू सत्य तू. भगवंताच्या नामाला तुम्ही सत्यत्वाने जर परीक्षा पार केली तर भगवंत तो परीक्षा विसरू शकतात. आजकालच्या मध्ये म्हणतात पेपर खूप अवघड गेला. पावसात बसून पेपर लिहायची अवस्था आली का हो? काय लिहावं पाऊस पेपरावर पाणी पडलं की पेपर फोडसून जातो. तपासणाऱ्या बाईला काय तपासावं, पेपरच नाही पाण्यामध्ये. अशी परीक्षा. काय विचार करावा, काय करावं? तेव्हा भगवंत तिथे आला, मला काहीतरी दे. भगवंत त्या ठिकाणी आले, नोकरी नाही म्हणली बरं का, काही नाही देवा, थाळीमध्ये काही नाही, तुला काय द्यावं? म्हणजे तुमचे प्रयत्न संपतात, आपले प्रयत्न संपतात. साधने यज्ञ याग नाम जप, एखादा अभंगाचं चिंतन असं तसं करून काही मिळत संपत. शेवटी भगवान स्वतः येतात. बघा देवा ग बघ, त्या थालीच्या वर खाली कुठं असेल बघ, एवढं तुझं पान ते स्वतः नव्हतं बरं का, देव स्वतः तिथं. फोन द्या ना. तसं तुमच्या आयुष्यामध्ये देवाचं स्मरण लाईव्ह आहे, पण असे काही होतात लाईव्ह आहे. भगवंत ते कर्म अनायासे करून घेतात. या दिसायला लागले ते वारी करण्याचं आपले शरीर काय करू? सर्व मोबाईल मध्ये दिसतं ते. शरीराची वेदना स्वतःवर घेतो. वारी पूर्ण तसं 1100 अभंगाचं चिंतन करणं आपल्या हातात नाही, पण भगवंत काय करतो, कुणाच्या तरी निमित्ताने केला नेम कोणत्या सर्व भावेन देवा मित्रा शरण सर्व भावेन तत्पदा शांती स्थान. देवाला सर्व भाव समर्पित करून ते सुरुवात करा. अंत भगवंत मग भगवंत प्रगट झाले. द्रौपदी थाळीला सांगितलं काय बघ, मग होतं तेवढं तुळशीचं अन्न खाल्लं. पत्रम पुष्पम फलम तोयम समर्प्या, एवढं पत्र जोपर्यंत समर्पित केलं तर मग तिथं तोंडात गेल्या मग संपूर्ण विश्व तृप्त झालं आणि आंघोळ करता दुर्वसीचं पोट भरून गेलं. आता काय खावं? पंचायत. तोंड दाखवायला जागा नाही. आता घेऊ जाऊन खावं काय? आमच्यासारखे गोवा लोकांना इथं खाऊन बरं घरी खातात. अर्धा जीवन अर्धा ग्लास जाऊन खाऊन खातात. देवानं तुमचा मान ठेवतो, तुमचा मान ठेवा. 2-2 जिलेबीवर जिलेबी, त्यामध्ये तो म्हणून ताक. दुर्वासोचे त्यातले नव्हते बरं का. दुर्वासोचे काय म्हणाले, आता आपल्याला तिथे जायचं नाही, पोट भरलेलं आहे तुमचं सर्वांचं. गुरुवर्य आता तोंड दाखवायला जागा नाही, आपण इकडच्या इकडे तरती मारू. तेव्हा मी आहे.
मागे पुढे उभा राहे सांभाळित मागे पुढे उभा राहे सांभाळित. मागे पुढे उभा राहे सांभाळित. आले आघात निवारा आगे आघात निवाराया. आगे आघात निवाराया. मागे पुढे उभा राहे सांभाळित मागे पुढे उभा राहे सांभाळित. मागे पुढे उभा राहे सांभाळित मागे पुढे उभा राहे सांभाळित. आले आघात निवारावे आगे आघात निवाराया. आगे आघात निवाराया. योग्य विचार येणं आपल्या हातात नाही. योग्य विचार करणं देखील आपल्या हातात नाही. मन स्थिर करणं देखील आपल्या हातात नाही. काही आपल्या हातात काय पण एक मात्र आहे, भगवंताजवळ परिणाम हातावी एवढी तरी आपल्या हातात आहे. हा? पायाला ठेस लागल्यावर आई ग म्हणतो हो की नाही. तुझं मृत्यू समोर दिसल्यावर भगवंत आठवण पाहिजे. समोर मृत्यू पडल्यानंतर अर्जुनाला देखील संपूर्ण सैन्य पाहिल्यानंतर आजी आजोबा मामा भाची सगळ्यांची आठवण झाली. मी यांना का मारावं, यांना मारून राज्य भोगण्यापेक्षा मी संन्यासी होतो. इतपत विचार, सगळे विचार योग्य आहे. सगळे आपले विचार सगळे योग्यच असतात कधीपर्यंत जोपर्यंत देव स्वतः सांगत नाही तोपर्यंत. मग शेवटी भगवंताला शांत उभा काय तेव्हा एवढं सगळं बोललो मी, आता तू काहीतरी बोल. देव म्हणतो तुझं झालं असेल तर मी बोलतो. संपूर्ण एक अध्याय अर्जुन विषाद योग गेला. दुसऱ्या अध्यायामध्ये थोडंफार तेव्हा भगवंत बोलले झालं का तुझं आता मी बोल. हो. तुला मी जाणता समजत होतो असं समज, आता ते मला सांगायला ते होईल पाठ नाही. कारण एक अभंग पाठ करायला 4 दिवस लागतात. त्याच्यावर चिंतन करायचं म्हणलं की 8-15 दिवस. तर देवाच्या कृपेने म्हणून मन तुकोबाराय म्हणतात मला विचार नाही कशाचं, देव माझा स्वीकार करेल का नाही हा विचारच नाही. का माझं मन स्थिर नाही. पायाचे दर्शन तर बोलायचं, बोलसी की न बोलसी मज सवे देवा. म्हणून या जीवाला भय वाटलं. तुकोबाराय म्हणतात भय वाटायला पाहिजे कशाचं, देव माझ्याशी बोलणार का नाही याच्यासाठी फक्त भय. आपण सगळ्याला घालतो. माणसाला 4 जे आहेत कर्म ते चुकत नाही. आहार निद्रा भय हे चुकतच नाही. किती तुम्ही प्रयत्न करा शेवटी चुकतं का. किती ठरवलं उपवास करेल, निर्जला एकादशी केलं, दुसऱ्या दिवशी मला पाहिजेच. किती रात्र दिवस देवाचे कीर्तन करायचं. नामदेव महाराजांसारखे पडेल का नाही माहित नाही, अंग भिजेल का नाही माहित नाही. काय भय वाटत असे जीवा. आणि जीवाला भय वाटणारच साहजिकच आहे. पंचमहाभूताचं शरीर आहे, भयाशिवाय काय आहे. भय असा वगैरे का. भय जेवढं चांगलं आहे तेवढं वाईट देखील आहे. भयामुळेच आपल्याला संपूर्ण काय मिळालं, ज्ञान मिळालं. परीक्षित राजाला 7 दिवसामध्ये तुझा मृत्यू होईल. 7 दिवसामध्ये तुझा मृत्यू होईल. मृत्यूचं भय त्याला वाटतं. मग 7 दिवस बायको सोबत लग्न करताना आनंद वाटतो. नंतर बायको कसं निघेल काही माहित नाही. 7 देते का अर्धवट सोडून पळून जाते. काही भय चांगले आहेत, काही भय वाईट देखील आहे. भयाचं वर्णन करत असताना अनेक चिंतन आहेत, परंतु एकच भय वाटायला पाहिजे मनुष्याला की देवासोबत माझं बोलणं होईल का नाही. बोलसी की न बोलसी मज सवे देवा. म्हणून या भय वाटे जीवा. देवासोबत आपली नाळ जोडेल का नाही, देवासोबत आपले शब्द जोडणार का नाही. ध्रुव बाळाला वडिलाच्या मांडीवर खाली हकलून दिल्यानंतर आईला जाऊन विचारतो, आई मला असं कुठलं स्थान मिळेल
की त्या स्थानावरनं मला कोणी आखून दिलं नाही. असं विचारलं असेल का? ते म्हणते माझ्या वडिलांनी मला का खाली उतरलं. त्याच्या आई काय म्हणते बाबा, अरे काय तो अशी जागा भगवंताकडे आहे, तो भगवंताचा तो सांगा. ध्रुव भगवंताला शोधण्यासाठी निघाला. हा कुठं अरण्यामध्ये, जंगलामध्ये. तेव्हा लाईट नव्हतं, दिवा नव्हतं. हा श्वासमध्ये येऊन खाईल का काय. वाघ सिंह कोल्हासारखे येऊन लचके. तिथे 12 वर्ष लहान ध्रुव बाळ. त्याला भय वाटलं का? त्याला विषय की माझ्या आईने मला सांगितलेलं आहे त्या भगवंता, तो भगवंत कुठे आहे. शेवटी ध्रुव बाळ अरण्यामध्ये, जंगलामध्ये एका मोठ्या झाडाखाली बसला आणि देवाचं स्मरण करू लागलं. नारद मुनी त्या ठिकाणी आले. काय नाव घेतो, कुणाला शोधत असं असं परमात्मा. काय नाव परमात्मा? नाव तरी माहित आहे का? काही नाही. नाव माहित नसतं तर पत्ता माहित कसं शोधणार. तेव्हा नारद मुनी त्याला म्हणते, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय असं नामस्मरण केल्यानंतर भगवंत त्याला भेटले आणि आढळ पडले. त्याला भय नाही वाटलं का अरण्यामध्ये एकटं जाताना? मी मरेन, मी जगेन, मला कोण खायला देईल, मला कपडे कोण घालेल, आंघोळ करेल का नाही, पोट साफ होईल का नाही, सुसुगुट करू, लहान व्हायला वाटणार नाही. पण ते भय भगवंताच्या चरणी जर आपलं मन स्थिर झालं की आपल्याला बोलसी की न बोलसी मद सवेद येव आपल्याशी बोलणार का नाही, हा जर प्रश्न तुम्हाला पडला तर तुमचं भय नाहीसा होतो. आणि आज प्रश्न पडला नाही तर भय तो आहे, त्याला घाबरा. म्हणून या भय वाटे जीवाला एकच भय असायला पाहिजे की बोलसी. अशा प्रकारे तो भय आपले करणं. बोलता 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 शेवटी एक झाले की देव आपल्यासमोर बोलणार की नाही ते नको, शब्दासोबत काय बोलावं. तो देव मीच आहे, अहम ब्रह्मस्मीच फलावे. मग बोला विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा. सर्व कर्म देव झाला. मग तेव्हा भय अशा प्रकारे तुकोबांना भय वाटला. आता भय वाटल्यानंतर काय करायला पाहिजे? भय निरसन व्हायला पाहिजे की नाही? मग भय निरासन होण्याकरिता अजून एक प्रश्न निर्माण झालं. होईल की न होईल तुझ माझा आठव, पहिला संदेह आची मग. 5 चरणाचा अभंग आहे. पहिल्या चरणामध्ये तुकोबा काय सांगतात? देव माझा अंगीकार करणार का नाही हा विचार मला पडलेला आहे. पहिला विचार आची मज, देवा तुम्हाला स्वीकार करणार का नाही हा मला प्रश्न पडलेला आहे, विचार पडलेला आहे. मग विचार पडल्यानंतर देव अंगीकार करण्याकरिता देव समोर यायला पाहिजे, दिसायला तर पाहिजे. देव दिसला नाही तरी काय झालं, देवाचं दर्शन तरी व्हायला पाहिजे. मग देशी कण देशी पायाचे दर्शन म्हणून मन विचार पडलेला आहे. ते विचार आल्यानंतर मन विचलित झालं. मग मनाला विचलित झाल्यानंतर तेव्हा ते सांगतात विचलित कामुळे कशामुळे होतं तर भयामुळे. मन विचलित कशामुळे होतो? भयामुळे. आता भयाला जर जिंकायचं असेल तर संदेह म्हणजे काय? शंका. तुम्हाला जर एखादं भय मनामध्ये निर्माण झालं तर पहिला त्या भयाला प्रश्न विचारा, ज्या कारणामुळे भय होतो खरोखरच ते कारण योग्य आहे का योग्य आहे? भयाला जर दूर करायचं एकच आहे, काय? विवेक. विवेक म्हणजे काय? शंका घ्या. तुम्ही शंका घ्या. देव आपल्याला दर्शन देणार का नाही या कारणाने मन स्थिर नाही. देव बोलणार का नाही या कारणाने ते स्वतःला काय केले? भय वाटून दिलं. आता देव बोलण्याकरिता देवाला आपली आठवण तर व्हायला पाहिजे ना. एवढ्या मोठ्या पावसामध्ये कीर्तन केलं तर कीर्तन 10 मिनिटं झालं.
पाऊस आला म्हणून नाही बुवा पळून गेला नाही नशीब 7 ते 9 आहे तर उभा आहे अजून तरी होईल की न होईल तुझं माझा आठव पडिला संदेह आजी मग संदेह म्हणजे काय शंका देवा मला शंका वाटत आहे की तुला माझी आठवण होते का नाही किंवा माझी तुला आठवण होते का नाही बघा देवाचं आठवण आपण करतोच त्यामध्ये जास्त श्रेय नाही देवाचं आठवण कोणी करतो पण विशेष महत्व कशामध्ये आहे तुमची आठवण देवाला व्हायला होईल की न होईल तुझं माझा देवा तुला माझी आठवण होते का म्हणून आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा पाठवून दिलं पत्र की आठवण करून द्या की मी इथं आहे मग मनामध्ये पडला संदेह देवा मला हे शंका वाटू लागलं बरं का काय करावं हे सगळे शंका कशामुळे येतात कुठेतरी पाप झालं तुम्ही एखादा पाप करा सगळ्यात मोठं पाप कुठलं असेल दूध प्यायचं पिठाचं दूध प्यायचं असं काही प्रायचित आहे आता ते मला आठवत नाही कारण की ते प्रायचित आहे की नाही आमचे एवढे पाप झाले की प्रायचित आम्हाला आठवत नाही मग त्या ठिकाणी तुकोबराय म्हणतात देवा हे सगळे प्रश्न मला पडत आहे कुठंतरी माझ्याकडनं पाप घडलेला आहे मग ते पापासाठी प्रायचित्त आहे मग स्वतःचं चिंतन केलं की पाप अमर्याद आहे योग्य पाप अयोग्य पाप काय शेवटी प्रश्नांचे उत्तर कधी मिळतात जेव्हा तुमच्याकडे ग्रंथ असेल मग शेवटी तुका म्हणे मी कमाईचा हीन मनोने शीन करी देवा हे प्रश्न तूच माझ्या मनामध्ये निर्माण केलास ना आपल्या मनामध्ये योग्य प्रश्न यायला देखील गुरुचा आशीर्वाद पाहिजे देव प्रकट झाल्याबरोबर तूच ऐका देव दाखवा आधार कार्ड म्हणणार कोणी तुमच्या समोर उभा राहिला मी देव आहे पांडुरंग परमात्मा आहे आपण लगेच विश्वास ठेवतो का नाही का आम्ही देवाला पाहिलेलंच नाही आम्ही काय पाहतो पांडुरंगामध्ये पंढरपुरामध्ये गेल्यानंतर त्या पांडुरंगाला पाहतो तोच पांडुरंग त्याच रूपाने आमच्या समोर दिसला तर आम्ही विश्वास ठेवतो पण दुसऱ्या रूपाने नामदेवासारख्या संत महात्म्याने कुत्र्याच्या रूपामध्ये परमात्मा आल्याबरोबर ओली रोटी खाऊ नको सुकी रोटी खाऊ नको म्हणून तुपाची वाटी गुरु मग तुका मला म्हणता हे प्रश्न मला पडतात आहे शंका वाटत आहे भय वाटत आहे मन अस्थिर होत नाही विचार पडलेला आहे हे सगळं कशामुळे होतं तुमचं पुण्य कमी झालं मूळ चिंतन इथं आहे तुकाराम मला काय सांगतात तुम्हाला जर असे प्रश्न निर्माण होत आहेत म्हणजे तुमचं पुण्य कमी पडत आहे तुका म्हणे मी कमाईचा हीन कमाईचा म्हणजे काय पुण्य कमी आहे मी माझ्याकडे पुण्य कमी आहे तुका म्हणे मी कमाईचा हीन म्हणून शीन म्हणजे काय दुःख शीन म्हणजे काय शीन करी देव मला या दुःखाला भोगवत आहे म्हणजे काय कुठेतरी माझं पुण्य म्हणून पुण्य पडले बहुत दिवस नाटाच्या अभंगामध्ये तुकाराम मला प्रत्येक क्षणाक्षणाला म्हणतात की पुण्य 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 कमी पडलं तर असो ते म्हणत नाही की पाप जास्त झाला कारण पापाला प्रायचित्त आहे प्रायचित्त केलं की पाप समान होतो काय होतो समान होतो किंवा निराकारण होतो संपत नाही माहित नाही निराकारण होतो समान होतो कुठल्या समान पाप आणि पुण्य समान झाले की मनुष्य देहाला तुम्ही येता हो की नाही पाप आणि पुण्य समान झालं मग तुम्हाच्या पदरी जर पुण्य कमी असेल ते आजचे सगळे दुःख येतात विचार येत नाही तुम्हाला देव माझा स्वीकार करणार की नाही हे विचार येणार नाही का पुण्य कमी पडलेलं आहे देव माझा स्वीकार करणार की नाही विचार येत नाही तुम्हाला का पुण्य कमी पडलेलं आहे देव तुमच्याशी बोलणार का नाही असे विचार येणार नाही का पुण्य कमी पडलेलं आहे
तुम्हाला त्याचं भय नक्की वाटणार का तेवढं पुण्य नाही. मग तू ज्ञानोबाला म्हणतात ना काय गौत सुकृताची जोडी गौत सुकृताची जोडी गौत सुकृताची जोडी गौत सुकृताची जोडी मनोरे विठ्ठले आवाळे मनोरे विठ्ठले आवाळे तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा मनोरे विठ्ठले आवाळे मनोरे विठ्ठले अभंगाचा गाभा एवढाच आहे. हे सगळे जे प्रश्न आहेत ना हे सगळं प्रश्न कधी पडतात तुमच्याकडे पुण्य कमी असेल तरच तुम्हाला देव भेटणार का नाही, देवाचं दर्शन होणार का नाही, हा? देवाला माझं आठवण होणार का नाही, हे कधी आहे पुण्य. लहान मुलाला आपण सांगू तुला विचारलं तू परीक्षेत पास विश्वास महत्वाचा आहे. मग तुका म्हणे मी कमाईचा हीन माझं पुण्य कमी आहे म्हणून मला हे सगळे प्रश्न पडले. तुमच्या मनामध्ये जर एखाद्या केलेल्या कर्माबद्दल तर का मनुष्यवधाला देखील प्रायचित्त आहे. पवित्रानाय दुसऱ्याच कापू लागले एवढं वारा जरी वाहिलं सूर्याचं तेज एवढं जरी राहिलं की आम्ही जळून जाऊ तरी सुद्धा आम्ही थांबणार. तरी आकाश वर पडू पाहे पडू पाहे तुम्हाला जर त्रास होत असेल तुम्हाला जर दुःख होत असेल तर त्याला एकमेव कारण आहे की तुमचं पुण्य कमी तुमचं पुण्य भरपूर आहे तर का आजची सेवा चांगली झाली. तुकाराम महाराजांनी एकच सांगतात या ठिकाणी तुमचं पुण्य वाढवा. कारण पुण्य कमी झालं की मला तुका म्हणे मी म्हणजे काय मला तुका म्हणे मी कमाईचा हीन ही म्हणजे काय मी पुण्य कमी असल्यामुळे मला त्रास झालेला आहे. म्हणून शीन कधी देवा काय देवा सुरुवातीला म्हणतात देवा आयुष्याच्या सुरुवातीला देव आहे आणि
शेवटी देखील देव. मग देवाला म्हणतात देवा हे सगळे प्रश्न जे पाडत आहे ना पुण्य, मग पुण्य वाढण्यासाठी काय करा, मग देवाचं नामस्मरण करा. मग ज्ञानोबा देखील सांगते पुण्य बहुत सुकृत म्हणजे काय पुण्य म्हणजे विठ्ठली देवाबद्दल जर आवड निर्माण झाली तर आपोआप त्याचं नाव आणि नाव घ्यायला सुरुवात घेतली की काय करतो. तुकोबाला काय म्हणतात, करीसी की न करीसी माझा अंगीकार पडिला विचार अशी देवा देसी कना देसी पायाचे दर्शन म्हणून या मन स्थिर नाही बोलसे की न बोलसे मदसवे देवा म्हणून या जीवा भय वाटे किंवा भय वाटे जीवा होईल की न होईल तुझ माझा आठव पडिला संदेह हाची भर देसी की न देसी पायाचे दर्शन म्हणून मन स्थिर नाही तुका म्हणे मी कमाईचा हीन तुका म्हणे मी कमाईचा हीन म्हणून क्षीण करी देवा देसी के न देसी पायाची दर्शन म्हणून या मन स्थिर नाही. मिनिट राहिलेला आहे आता काय मधलं चरण घेण्यामध्ये डायरेक्ट आपण शेवटचे चरण म्हणून आणि आजची सेवा देवाच्या चरणाजवळ. तुका म्हणे मी कमाईचा हीन म्हणून क्षीण करी देवा शिकले जे आहे कमाईचा हीन. तुका म्हणे तुका म्हणे मी कमाईचा हीन. तुका म्हणे मी कमाईचा हीन 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 तुका म्हणे मी कमाईचा
माझा अंगीकार हाची मज विचार पडिला देवा देसी कन देसी पायाचे दर्शन मनावनी मन स्थिर नाही बोलसे की न बोलसे मज सवे देवा बोलसे की न बोलसे मज सवे देवा मनोनिया जीवा भयवादी देसे की न देसे पायाचे दर्शन मनावनी मन स्थिर नाही होईल की न होईल होईल की न होईल तुझ माझा आठव पडिला संदेह अशी मग देसी की न देसी पायाचे दर्शन मनावनी मन स्थिर नाही तुका म्हणे मी कमाईचा हीन तुका म्हणे मी कमाईचा हीन मनावने क्षीण करी देवा देसे कन देसे पायाचे दर्शन मनावनी मन स्थिर नाही अक्षय तृतीयाच्या दिवसावर प्रत्यक्ष माऊलींच्या चरणाजवळ आपली सेवा आणि त्यामध्ये अमृताचा वर्षाव पाऊस नाही म्हणत होता का अमृताचा वर्षाव अमृत म्हणजे काय तुम्ही आता अमर झाला तुमचं आता मरण तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमाची ओरे आणि ही अशीच सेवा असते सेवा करत असताना शीन विश्वास शंका शंका आपपर कुठलेही भाव बनवायचं नाही म्हणून शरण जावे सर्व भावे जे परमात्म्याला शरण गेल्यानंतर सर्व भावाने तेव्हाच तो परमात्मा तुमचा स्वीकार करत म्हणून करसी की न करसी नाही करणारच अंगीकार पण म्हणून शरण जावे सर्व भावे देसी कला देसी नाही देणारच पण कधी आपलं मन त्याच्या पायी एकवटणार बोलासी की न बोलासी नाही बोलणारच घाबरायचं कारण नाही कारण देव बोलणारच कधी जेव्हा बाकीचे बोलायचे बंद झालं तर देव पाहावयासी गेलो आणि देवच होणी राहिलो असा तुम्हाला भाव झाला तर देव बोलणारच आणि होईल की न होईल नाही होणारच त्या परमात्म्याला तुमचा आठवण होणारच विश्वास नाही कारण योग क्षेम त्यांचे जाणे जड बरी वाट धावी करी योग क्षम वहम्य तुझा योग मी चालवणार आहे हा विश्वास मी बोलला यावर देवाला तुमचा आठवण होणार आणि तुम्ही कमाईचा हित नाही या केलेल्या सेवेमुळे या केलेल्या भोगलेल्या क्षीणमुळे दुःखामुळे तुमचं पुण्य तर वाढणारच पण पुण्याच्या पलीकडे देखील तुम्ही त्या भगवंताच्या जवळ जाऊन जा प्रश्न विचारतात आणि उत्तरे देतात मग तुकोबारांनी या सेवेच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला जे अतिशय चिंतनीय असा त्या माऊलींनी या पामराकडनं सेवा करून घेतली म्हणून माझा पामरा अशी बाई जीवान किंवा तुमचे केले धर्म कीर्तने सुखसेने एक माझे जेवले बोलता बोलता काय जर चुकला असेल तर माझं आणि काय चांगलं असेल तर माझं गुरु
भरलेले करू वेडे वाकडे उत्तरी करा क्षमा पहिली सेवा त्या परमात्म्याला अर्पण करतो आणि माझ्या वाईट विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल उठावेचे मना येत नाही नारायणा आता उठावेचे मना येत नाही नारायणा भोगेला निवारीला लाग आता उठावेचे मना येत नाही नारायणा चक्र पाणी ओवाळती आधी पुराले नवचा धन्य काय हरिवचा पापा वंता तुम्ही आधी पुराले नवचा धन्य काय हरिवचा काही उभा सानिध्य जवळी आधी पुराले नवचा धन्य काय हरिवचा प्रेम आरती गोविंदाचे धन्य धन्य तिलोचना नित्य करती अवलोकन हा पौराणी धन्य धन्य तिलोचना नित्य करती अवलोकन केश वाटे देखून काही लोक दसे धन्य धन्य तिलोचना नित्य करती अवलोकन विषेवरी उभा बाबाजी लेखाच्या वेदी ब्रह्मलेखा चक्रीवायी मौद्धरी जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जुलगा जय देव देव नित्य दिलेती हनुमंत पुढे उभे राहते जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जुलगा जय देव पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जुलगा जय देव चंद्रभागे मध्ये दर्शन आम्हाला जावय जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जुलगा जय देव कैवल्य तेजा माझा आरती ज्ञानराज हे लोकडे ज्ञाननाथ सोनी अवतार पांडुरंग भाव ठेवले जागे आरती ज्ञानराजा कैवल्य तेजा तुझा ग्रंथ हॅलो वेगळा माझा आरती ज्ञानराजा हे भगत गोरे विश्वासमात केले राम जनार्दनी पायी भक्तक देवले आरती ज्ञानराजा कैवल्य तेजा तुझा ग्रंथ हॅलो वेगळा माझा आरती ज्ञानराजा रामा जाणे करतो रामा सचिदानंद मूर्ती काय दाखल रामा आरती तुकारामा हे लागले जागरात पाषाण तारले कैसे तुकोबाचे भंग रचले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सचिदानंद मूर्ती काय दाखल रामा आरती तुकारामा हे कुटिता तुलने ते ब्रह्मा तुका झाले
सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती काय दाखवे आम्हा आरती तुकारामा आलिंग कांगल वंदिन चरण काय लोकती प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे ओवाय हरे नाम लक्ष्मय तो बारिक लक्ष्मय तो बारिक महालाभाची उत्सवाची देणे करून तुझ्याकडे पाठवली गिरे गिरे हातपायचा डोळे मुख डोळा यावशे देणे तुझी नारायण नाथे जीव भोरो हे ते तिने साथ्या पडे अरे हे भोवता जन्मी जोडे नाम तुझे वाटते आपले समानन मिळे सांगतात ऐसे पाऊल हो भाया येथे काय होऊ उतराया एवढा जीव ठेवला भाया तो माझ्या एकाने तुझा डोळ्या केलं तुझा जो बसायचा लावून केले तुझा निवडो बाळ निघताना आई आनंदाची करा पंचगोष्टी लागती गुणा आवाच्या करांचे काला ठिकाणी द्वारती श्री श्री आत्माच्या डोळे मुख हवे बाळा माझ्या सकाळ अडच्या दाचा कल्पनेची अहंकाराचा वारा न लागो राजेचा माझ्या विष्णुदाचा भाविकाचा म्हणे असावे कल्याण ज्ञान निदान पांडुरंग एक तुझी आई दुसरी पाय पांडुरंगा या संताची तुझी न मागो देवा म्हणे आता उदार तू होई मज देवी पाय संताची सर्वांना पसंत सोय एक तासभर भजन होईल त्या 5 ते 5 ते 5:30 टाकराची होईल 7:30 ते 7 होईल 7 ते 9 गीतापाठ पारायण होईल भागवत पारायण चालू आहे पारायण होईल त्यावेळी 5:30 ते 7:30 हरिपाठ होईल 7 ते 9 हरिकीर्तन होईल प्रसाद होईल सर्व कार्यक्रम पावसाळा तरी सुद्धा काय मला चालू होती हो वहिनी आतमध्ये घरात त्यांना पायाला टोचल तारा लागेल नाही त्या बायांना तिकडं पेढेचा पडा होता पेढ्याचा पडा मंगेश महाराज गाडी घेतली हो महाराज मंगेश महाराज गाडी घेतली कुलकर्णी अरे वा वा पेढे पाठवून दिले हा घेऊया घेऊन सगळ्याला द्या महाराज लोकांना द्या पेढे मोबाईल लावा बॅटरी हा ते थांब येतो थांब गणेश शिवसे